आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मुंबई महानगरपालिकेत कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त, 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भर। मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढ करण्याची मागणी। सध्याच्या भाड्यात टॅक्सीसाठी 4 आणि रिक्षासाठी 2 रुपये प्रति किमी भाडेवाढ करण्याची मागणी आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनच्या 30% जागा रिक्त, दररोजच्या 1,801 लोकल फेऱ्यांचा अतिरिक्त ताण असल्याचं रेल्वे कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे। मुंबईत 8,000 सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, जागतिक पातळीवरील कंपन्यांची नेमणूक करण्यात येणार, पालिकेकडून 13,000 कोटींची निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात। मुंबई शहर आणि उपनगराची अंतिम मतदार यादी जाहीर, मुंबईत एकूण 96 लाख मतदार, घराजवळच मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी मुंबईत 8,353 मतदान केंद्रांची सोय। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर, शहरातील सर्व रस्त्यांवर पुणे पोलिसांचा दिवसभर रूट मार्च करण्यात आला। पुण्याच्या धारी गावात झळकलेत कर संबंधी उपरोधिक बॅनर, कर भरू शकत नसल्यानं गाव विकणे आहे अशा आशयाचे बॅनर्स। पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर, पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजीमध्ये आता रूपांतरित करण्याचा निर्णय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही।